29 डिसेंबरचा ठरलं तर मगचा छान असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की खालच आपण बघितलेलं आहे किल्लेदारांच्या घरी अर्जुन आणि सायली दोघेजणी आलेले असतात. आता त्या केससोबत बोलत असताना की सायली म्हणते की वरवर बघितलं तर आपल्याला इतक्या चुका दिसल्या आहेत, पण आपण जर आणखीन पाहिलं तर आपल्याला आणखीन काहीतरी सापडेल. इतक्यातच अर्जुनला एक काहीतरी नोट सापडते. अर्जुन म्हणतो ही कसली नोट आहे. रविराज म्हणतात बघू बरं. आता अर्जुन ती फाईल रविराजांकडे देतो आणि ती नोट जी आहे तर ती नीट वाचतात. आता अर्जुन म्हणतो की ती इंटरनल नोट वाटते मला. आता त्यावर रविराज म्हणतात की रिटेस्ट करण्याची मागणी नाकारण्यात आलेली आहे म्हणून. अर्जुन म्हणतो हो, आणि रिटेस्ट न करण्याचं कारण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन असं दिलेलं आहे. आता सायली म्हणते म्हणजे DNA टेस्ट परत जर का करून मागितली तर परत होऊ द्यायची नाही, एवढा मोठा निर्णय कोण घेऊ शकतो म्हणून. आता अर्जुन म्हणतो की म्हणजे ती डेड बॉडी प्रतिमातेची नाही, हे कोणाला तरी लपवून ठेवायचं होतं आणि म्हणूनच आतून हे सांगण्यात आलं की परत टेस्ट करू नये म्हणून. आता या सगळ्या गोष्टींचा रविराज विचार करत असतात की इतकी मोठी रिस्क घेऊन हे सगळं काम कोण करू शकतं. तर अर्जुन म्हणतो की आता या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा हे सिद्ध होतं की हे सगळं मुद्दामून कुणीतरी घडवून आणतंय म्हणून, आणि हे सगळं घडवून आणणारा महिपत असू शकतो असं आम्हा दोघांनाही वाटतंय, असं अर्जुन सांगत असतो. आता रविराजांना यातलं काही कळत नसतं की असं कसं काय झालं म्हणून. ते म्हणतात की या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घडल्यात ना की त्यामुळे एवढं लक्षात येतंय की हा खेळ जो आहे तर तो खूप मोठा आहे म्हणून. आणि आता इतक्यातच प्रतिमा ते येतात तिथं या तिघांसाठी चहा कॉफी घेऊन, आणि त्या येऊन बघतात ह्या तिघांच्या पण चेहऱ्यावरती जरा थोडंसं टेन्शनच दिसत असतं. आता प्रतिमा त्या तिघांकडे बघतात आणि विचारतात की काय हो, काय झालं, तुमच्या हाताला काही लागलंय का केस संदर्भात म्हणून. रविराज म्हणतात हो, बऱ्याच गोष्टी कळतात प्रतिमा, एकावर एक धक्के बसतात. आपल्या विरोधात जी कॉन्फरन्स 22 वर्षापूर्वी घडली होती ना ती अजून संपलेली नाही आहे, ती अजून सुरूच आहे असं रविराज सांगत असतात. आता प्रतिमा तर विचार करायला लागतात कारण त्यांना इतकंही अजून काही आठवलेलं नसतंय. अर्जुन म्हणतो अजून फक्त 50%च गोष्टी कळाल्या आहेत, हे सगळं महिपत आणि ते मिस्ट्री मान्य केल्याचा संशय आहे आपल्याला, असं अर्जुन सांगत असतो. आता प्रतिमा त्यांच्या लक्षात येत नाही आहेत काही गोष्टी. अर्जुन म्हणतो आता या सगळ्याचा उलगडा करायचा असेल तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे सगळं चेक करावं लागेल की त्या दिवशीची नक्की ती डेड बॉडी कुणी घेतली होती म्हणून, आणि तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील म्हणून. आता हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ते प्रतिमा त्याने आणलेला चहा तर तिघांनी पिलेला असतो, पण सायलीचं लक्ष किचनमध्ये सुमनकडे असतं. आता सायली त्या सुमनकडे बघते आणि आता सुमनसोबत सायलीला बोलायचं असतं म्हणून सायली आता कप बशा घेते आणि मी आलेच म्हणून तिथून निघून सुमनकडे जाते. आता आपण दुसरा सीन बघतोय तो म्हणजे सचिन आणि अस्मिताचा. सचिन म्हणत असतो की अस्मित चल आता मी तुझं मेडिटेशन घेणार आहे आणि मी बसणार आहे तुझ्यासोबत. अस्मिता म्हणत असते की नाही आत्ता नको रे. तर कल्पनाताई म्हणतात बघितलंच नाही असा कंटाळा करत असते. सचिन म्हणतो की मम्मा आता मी आलोय ना, आता मी कोणताही कंटाळा वगैरे नाही जा ऐकूनच घेणार नाहीये. अस्मित चल बरं आता आपण मेडिटेशन करू म्हणून, आणि म्हणतो की अस्मी आपण हे सगळं बाळासाठी करतोय ना, चल बरं लेट्स गो. आता असं म्हणून तो अस्मिताला कसं बसं उठवतो आणि आता अर्जुनची जी स्टडी रूम आहे ना जिथे अर्जुनच्या सगळ्या कोर्टच्या महत्त्वाच्या केसेस आणि फाईल्स ठेवलेल्या असतात, आता त्या ठिकाणी जाऊन अस्मिता आणि सचिन हे दोघंजण मेडिटेशन करण्यासाठी स्टडीमध्ये निघून जातात. आता ह्या दोघांचं सगळं काही बघून कल्पनाताई म्हणतात की सचिन असला की अस्मिता किती खुश असते ना, आणि पुढे म्हणतात की दिव्याई आता या दोघांच्या प्रेमाला ना कुणाची सुद्धा नजर लागू देऊ नकोस असं असं कल्पनाताई म्हणत असतात अस्मिता आणि सचिनकडे बघून. आता सचिन मेडिटेशन घेत असतो अस्मिताचं. आता 2 खुर्च्या ठेवतो, तिथे एक टेबल असतो, त्या टेबलवरती अर्जुनच्या सगळ्या इम्पॉर्टन्स फाईल ठेवलेले असतात. सचिन म्हणतो की बघ बस आता मी तुझे मेडिटेशन घेतो आणि एकदम शांत हां बघ, आणि आता म्हणतो की आता फोन काय आहेस मी तुझ्या हातामध्ये, फोन ठेव बरं, फोन बंद करायचा म्हणून त्या सगळ्या फाईल्सवरती अर्जुन मोबाईल ठेवतो आणि म्हणतो चल बरं असे गुडघ्यावरती 2 हात ठेव, डोळे बंद कर आणि मेडिटेशन कर. आणि पुढे म्हणतो की आपण मस्त मेडिटेशनसाठी म्युझिक लावूया, 1 मिनिट मीच लावतो हां असं म्हणून अस्मिताचाच मोबाईल घेतो आणि आता म्युझिक लावतो. आता म्युझिक घेतल्यानंतर तिला सूचना देत असतो की डोळे बंद कर, बॅक स्ट्रेट, आणि आता लॉंग ब्रेथ घे आणि मन एकदम शांत ठेव, कोणतेही विचार आणू नकोस आणि एकदम हळूहळू असं मेडिटेशन करायचं आहे आपल्याला, आणि डोक्यामध्ये कोणतेही विचार ठेवू नकोस हं अस्मी. आता सचिन हे सगळं मेडिटेशन तिच्याकडून करून घेत असतो आणि तिला सांगत असतो की फोकस कर, कपाळावर अटॅच ठेवू नको, लॉंग ब्रेथ कर.
आता हे सगळं आपल्याला हा सीन दाखवण्याचा उद्देश असा आहे की स्टडी रूममध्ये अर्जुनचे जे काही फाईल्स आहेत तर त्या टेबलवर आहेत आणि अर्जुनच्या हातून त्या सगळ्या फाईल्स खाली पडतात. आता लगेच अस्मिता म्हणते काय रे, तर सचिन म्हणतो काय काय तू फोकस कर. आता अस्मिता म्हणते अरे अर्जुन त्या सगळ्या महत्त्वाच्या केसेसच्या फाईल असतात. सचिन म्हणतो ओके ठीक आहे मी ठेवतो त्या फाईल्स, पण तू तुझा मेडिटेशन चालू ठेव बरं. आणि इतक्यातच सचिनला साक्षीचा फोटो त्या फाईल्समधून पडलेला दिसतो. आता सचिन एवढा घाबरतो की साक्षीचा फोटो म्हणून आता त्याला तो नीट फोटो बघायचा असतो म्हणून तो फोटो हातात घेतो पहिल्यांदा, तर त्या सगळ्या फाईल्स ठेवून देतो. आता सगळ्या फाईल्स ठेवत असताना तो साक्षीचा फोटो आहे तो नीट बघत असतो. आता त्याच्या लक्षात येते की आपण जिला समीरा म्हणतोय ना तर हीच साक्षी आहे. म्हणजे आता संशय तर आलेला आहे सचिनला की हीच आहे म्हणून त्याने फोटो हातामध्ये घेऊन नीट असा बघितलेला आहे साक्षीचा फोटो. आता तो आणखीन काही जे काही डॉक्युमेंट आहे तर ते वाचणारच असतो. इतक्यातच तिथे कल्पनाताई येतात आणि सचिनला हाक मारतात. आता सचिन एकदम घाबरतो. आता सचिनला काही बोलावं कळत नाही कारण कल्पनाताई एकदम हळू आवाजात सचिन इकडे ये असं हाक मारतात. आता सचिन पटकन ती फाईल ठेवतो टेबलवरती. फोकस प्रॉपर ब्रिदिंग कर असं अस्मिताला म्हणत कल्पनाताईंकडे जातो. आता त्या म्हणतात बरं मला सांग आज तू अस्मिताला काही नाही इकडे नक्की घेऊन जाणार आहेस का, नाहीतर मग मी घेऊन जाईन. आता सचिन म्हणतो नाही मम्मा मी घेऊन जाईन, डोंट वरी. आता कल्पनाताई म्हणतात ठीक आहे मला एवढंच कन्फर्म करायचं होतं म्हणून त्या तिथून निघून जातात. पण सचिनच्या डोक्यातून तो विचार जात नाही. इतक्यातच त्याला साक्षीचा फोन येतो आणि तोच फोटो सेम त्याला दिसतो जो त्याने अगदी 2 मिनिटापूर्वी बघितलेला असतो. आता त्यांनी ते फक्त फोन आलेला दाखवलेला आहे पण सचिनच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले. तर आता आपण प्रियाचं सीन पाहतोय. प्रिया म्हणते काय मस्त डोकं चालवलंय ग प्रिया तू. आता तिथे महिपत आणि नागराज मस्त भांडत बसतील आणि तू सेफ एकदम सेफ असं प्रिया स्वतःशीच म्हणत असते. आता पुढे म्हणते की नागोबाची मजा घ्यायला त्याला कॉल तरी करते म्हणून आता ती या नागराजला फोन लावते. आता फोन लावले की नागराज म्हणतो हा प्रिया बोल. तर लगे प्रिया म्हणते बापरे आज कॉल उचलल्यावरती एकही टोमणा नाही आला आज तुमच्याकडून, म्हणजे मी सांगितलेला प्लॅन सक्सेसफुल झालेला दिसतोय. नागराज म्हणतो सुपर सक्सेसफुल झाला आहे तो प्लॅन. आणि पुढे म्हणतो की तुझ्या प्लॅनने महिपतच्या वरमावरतीच घाव घातलेला आहे म्हणून. आणि नागराज म्हणतो की तू इथं हवी होतीस ग त्याचा चेहरा बघायला, एवढा घाबरलेला महिपत मी आयुष्यात कधी बघितलेला नव्हता. आता यावरती प्रिया म्हणते पण काका तुम्ही जरा सावध राहा बरं का, तो महिपत आहे महिपत, तो कधीही काही करू शकतो काका. आता हे सगळं नाटक करते त्याची काळजी असल्यासारखाने. म्हणते की नाही म्हणजे आपण दोघं होतो ना तेव्हा आपण त्याला व्यवस्थित मॅनेज करत होतो पण आता तुम्ही एकटेच आहात ना त्यामुळे तो काहीही करू शकतो काका. त्यावेळी प्लीज सावध राहा. आणि शिवाय मागच्या वेळेला महिपतने कसा हल्ला केला होता तुमच्यावरती हे तर तुमच्या लक्षात आहे ना म्हणून. आणि पुन्हा सारखं म्हणत असते की सावध राहा म्हणून. नागराज म्हणतोय मी काही विसरलेलो नाही आहे आणि मागच्या वेळेला पण तू जेव्हा पळून चालला होता ना तेव्हा मी पळू नाही दिलं, धरून ठेवलं आणि बांधून ठेवलं त्याला परत. आणि नाही पण तू जेव्हा गलथालपणा केलास ना तेव्हा त्याने हात सोडून घेतले होतेस. आता प्रिया म्हणते बरं ठीक आहे ठेवते फोन. आता असं नाटकातच बोलून प्रिया फोन ठेवून टाकते. आता फोन ठेवल्यानंतर लगेच म्हणते की कर मलाच ब्लेम कर नागराज, पण तुझ्या तांगड्या मी कधी तुझ्या गळ्यातच अडकवेन ना हे तुला कळणार सुद्धा नाही असं प्रिया म्हणत असते. आता असं प्रियाने म्हटल्यानंतर आता आपण लगेचच दुसरा सीन बघतो. सायली किचनमध्ये येते सुमन काकूकडे आणि म्हणते तुम्ही बऱ्यात ना सुमन काकू. सुमन म्हणते हो तू सांगितलंच ना त्यातलं आता मी काहीच विसरणार नाहीये. सायली म्हणते पुन्हा काही घडलं का हो. तर आता सुमन म्हणते हो यांनी पुन्हा माझ्यावरती आरडाओरडा केला पण मी पण त्यासाठी ठामपणे उत्तर दिलं. सायली म्हणते खरंच का. तर सुमन पुढे म्हणते अगं खरं तर मला माझंच आश्चर्य वाटलं की मी हे सगळं कसं केलं म्हणून, पण तुझ्याशी बोलल्यानंतर मला खूप धीर आलाय ग सायली. आता सायली म्हणते सुमन काकू तुम्ही तर खूप धीराच्या आहातच पण मी फक्त तुम्हाला त्याची जाणीव करून दिली एवढंच. आता सुमन छान आनंदी असते हसत म्हणते की नाही ग तू नव्याने माझी स्वतःची ओळख करून दिलीस, माझ्यामध्ये आत्मविश्वास भरलास, मी तुझ्या किती आभार मानू, काय करू तुझ्यासाठी. आता यावरती सायली म्हणते की सांगते यापुढेही कधीही अन्याय सहन करायचा नाही सुमन काकू. आणि पुढे म्हणते की नागराज काकांना याची जाणीव करून द्यायची की संसारामध्ये त्यांची इतकीच त्यांची बायकोसुद्धा महत्त्वाची असते म्हणून. आता सुमन म्हणते होते तर मी करणारच आहे सायली. पण आता सायली पुन्हा विचार करायला लागते की आता सुमनला कसं सांगायचं की नागराजवरती लक्ष ठेव म्हणून. सुमन म्हणते काय ग काय विचार करतेस तू. तर सायली म्हणते सुमन काकू मला ना जरा तुमची मदत हवी होती. सुमन म्हणते बोल ना. तर सायली म्हणते खरं तर घरातल्या कुठल्याच माणसांवरती हे असं करण्याची वेळ येऊ नये पण आणि पुढे म्हणते की पण सुमन काकू तुम्ही नागराज काकांवरती लक्ष ठेवाल का, म्हणजे बघा
त्यांच्या हालचालींवरती, त्यांना कोणाचे फोन येतात, ते किती वाजता कुठे जातात, कोणाला भेटतात, ते काय मेसेज करतात, फोनवर काय बोलतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला कळवत राहाल का? आता हे सगळं सुमनसाठी एवढं अवघड असतं. सुमन म्हणते की खरं तर हे सगळं करताना मला खूप वाईट वाटेल ग सायली, कारण असं कसं कोणावरती लक्ष ठेवणार. पण म्हणते की हे सगळं यांनी ना स्वतःहून ओढवून घेतलंय आणि यांच्या पायाला नेमका किती चिखल लागला हे मला सुद्धा कळायलाच हवं ना, असं सुमन म्हणत असते. आणि सायलीला सुद्धा हे पटतं. आता सुमन पुढे म्हणते की मी यांच्या प्रत्येक हालचालींवरती बारीक लक्ष ठेवत जाईन आणि मला जर का काही खटकलं तर मी तुला आणि अर्जुनला नक्कीच सांगेन असं सुमन म्हणत असते. आणि आता हा सीन इथेच संपतो. आता आपण दुसरा सीन पाहतोय. आता अर्जुन आणि सायली किल्लेदारांच्या घराच्या बाहेर आलेले असतात, एका गार्डन वगैरे मध्ये असं. आणि आता तिथं आल्यानंतर अर्जुन काहीतरी विचारांमध्येच असतो. आता अर्जुन विचारात असताना की सायली म्हणत असते की सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते की काय झालं तुम्हाला, म्हणून अर्जुन म्हणतो नाही काही नाही झालं, कारण अर्जुन विचारात असतो. आता पुढे म्हणतो की मी जस्ट विचार करत होतो की जर का त्या डेड बॉडीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये एवढे लूप होल्स आहेत तर मग आपल्याला त्यासाठी कुणाची तरी मदत लागेल. सायली म्हणते म्हणजे अर्जुन म्हणतो म्हणजे अशी व्यक्ती ज्याला मेडिकल नॉलेज असेल आणि जो आपल्याला अजून लूप होल्स शोधण्यासाठी मदत करेल म्हणून. आता सायलीच्या लक्षात येतं, पण आता इथे मेडिकल नॉलेज म्हणजे फक्त अश्विनचं असतं. तर आता सायली म्हणते म्हणजे अश्विन भाऊजी का? तर अर्जुन म्हणतो हो मी अश्विनचाच विचार करत होतो, कारण त्यातनं एक गोष्ट आहे ना, ही गोष्ट म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आहे आणि अशा गोष्टी घराच्या बाहेर न गेलेल्याच बऱ्या. पण सायली म्हणते पण आपण अश्विन भाऊजींना काही सांगितलं तर ते लगेच प्रियाला सांगतील आणि आपण हा धोका नाही नमत करू शकत. अर्जुन म्हणतो या आय नो, माझ्या डोक्यात पण हाच थॉट आला होता, पण आपल्याला अश्विनशी जरा टॅक्टफुली बोलावं लागेल, त्याला कन्व्हिन्स करावं लागेल की मॅटर खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि यातली कोणतीही गोष्ट कोणालाही म्हणजे अगदी तन्वीला सुद्धा कळता कामा नये असं मी बोलीन, अर्जुन असं म्हणत असतो. आता सायली म्हणते मी बोलते अश्विन भाऊजींशी. आता अर्जुन म्हणतो आय नो की तू हे सगळं करशील, मला माहिती आहे तुझ्या बोलण्यात एक जादू आहे. आता सायली म्हणते जादू वगैरे काही नाही आहे, मी सुमन काकूंशी बोलले आणि त्यांना सांगितलंय की नागराज काकांवरती लक्ष ठेवा, या सगळ्यांचा त्यांना त्रास तर होईल, पण त्या म्हणाल्यात की मी मदत करते म्हणून. अर्जुन म्हणतो बघितलंच मी या जादूबद्दल बोलत होतो. आता सायली म्हणते चला आता आपण निघायचं का? अर्जुन म्हणतो बरं अस्मिताई ठीक आहे ना, तिला काही त्रास तर होत नाही ना? सायली म्हणते ते अगदी ठीक आहे त्या, पण तुम्ही सततच हे काय विचारताय म्हणून. अर्जुन म्हणतो नाही म्हणजे असा करतो कारण काय बोलावं आता, उत्तर देण्यासाठी नसतं. म्हणतो नाही कारण अस्मिताईची आता डिलिव्हरी जवळ आली ना तर तिची मूड स्विंग्स होतात ना म्हणून विचारलं. आता सायली म्हणते काळजी करू नका, आपण सगळे आहोत ना त्यांच्यासोबत आणि सचिन भाऊजी आहेत ना, सचिन भाऊजी आल्यानंतर त्यांचा चेहरा किती खुलतो हे बघितलं ना तुम्ही, चला बरं आता, असं म्हणून सायली अर्जुनला तिथून घेऊन जाते. पण अर्जुन मनात विचार करत की सचिन, अरे हा सचिन तर सगळ्याचं मेन आहे म्हणून असा काहीतरी हावभाव अर्जुनच्या चेहऱ्यावर. आता आपण दुसरा सीन पाहतोय. नागराज फोनवरती बोलत असतो. इतक्यातच रूममध्ये सुमन येते. आता नागराज फोनवरती बोलत असतो की वेळेवरती पैसे मिळतील तुझे, मी काय बुडवणार आहे का तुझे पैसे? आणि पुढे म्हणत असतो की हो कॅश हवे ना, मी ठीक आहे बाबा कॅशमध्येच देतो. आता इतक्यात नागराजला संशय येतो की सुमन याचं बोलणं ऐकते का काय म्हणून, आणि तो पटकन वळतो की लगेच सुमन म्हणते की हो अगं मोहरीपेक्षा जिऱ्याचीच फोडणी छान लागते, हो बरं मी ठेवू का गं मावशी पण, असं सुमन म्हणते की काळजी की म्हणून. आता नागराज चिडतो ना, त्याला वाटतं सुमन माझं बोलणं ऐकते. आदला नागराज लगेच तिचा दंड पकडतो आणि म्हणतो की मी जिथे असेल तिथेच तुला कडमडायला हवं आहे का? फोनवर बोलायचं होतं ना, तर जायचं ना कुठेतरी, मरायचं ना. आणि म्हणतो इथेच कशाला आलीस? आता सुमन म्हणते आता मी फोनवरती कुठं बोलायचं हे तुम्हीच ठरवणार का? आणि पुढे सुमन म्हणते की तुमची इतकीच ही माझी सुद्धा खोली आहे, मी इथे कधीही येऊ शकते. आता नागराज म्हणतो आता उलट उत्तर द्यायला लागली म्हणून तिच्या अंगावर धावून जातो. आता सुमन जोरात प्रतिमा वहिनी म्हणून ओरडते. तर लगेच नागराज म्हणतो गप्प बस प्रतिमा वहिनी म्हणून कशाला ओरडते, गप्प बस आणि चल जा मला पाणी घेऊन ये, असं म्हणून नागराज आता सुमनला तिथून हकलून लावतो. आता सुमन सुद्धा आणते म्हणून तिथून निघून जाते. आता नागराजच्या डोक्यामध्ये विचार येतो की सुमन ही नक्कीच मला माझ्यावरती लक्ष ठेवू नये म्हणून. प्रेक्षकांनो, मी जर तुम्हाला दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक करा. लाईक केल्यामुळे यूट्यूब हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवतो आणि जास्तीत जास्त पर्यंत पसरवतो. शिवाय चॅनल मॉनिटाईज होण्यास
होण्यासाठी खूप मदत मिळते. आता आपण पाहूयात की नागराज सुमनचा फोन चेक करताना म्हणतो की लास्ट कॉल तर 2 तासापूर्वी, म्हणजे ही खोटे बोलते माझ्याशी, म्हणजे ही नक्कीच वॉच ठेवते माझ्यावरती. आता ही गोष्ट नागराजला कळून चुकली आहे. तर आता नागराज जो आहे तर बघा पुढे खूपच मोठा प्लॅन करतो सुमनच्या विरोधामध्ये. आता आपण पाहतोय नागराज लगेचच खाली निघून जातो. आता त्याने नागराजने सुमनला पाणी आणायला सांगितलेलं असतं. सुमन खाली गेलेली असते हॉलमध्ये पाणी आणण्यासाठी. आता नागराज डायरेक्ट वरून येतो आणि निघूनच जातो बाहेर. आता सुमन इकडे खाली पाण्यात बघते तर त्या जारमधलं पाणी संपलेलं असतं. आता सुमन म्हणते की हे पैशांबद्दल कोणाशी बोलत होते का, हे पैशांबद्दल बोलतायत म्हणजे महिपतबद्दल पण असेल का हे सगळं, असं म्हणून सुमन आता दुसऱ्या जगमधलं पाणी ग्लासात घेते. आता इतक्यातच नागराज एकदम तरातरा खाली येतो आणि इतक्या फास्ट घराच्या बाहेर निघून जातो. सुमनला काही कळतच नाही. सुमन लगेचच आहो 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 म्हणून त्याच्या पाठीमागे दरवाजापर्यंत जाते, पण नागराज काही तिच्याकडे बघतही आणि बोलतही नाही. नागराज डायरेक्ट घराच्या बाहेर निघून जातो, पाणीसुद्धा घेत नाही. आणि आता आपण पाहतोय की सुमन विचारात पडते की नक्की आता हे असे कुठे गेले असतील आणि हे सगळं काय झालं असेल म्हणून. आता सुमन काय करते की डायरेक्ट तिथून तिच्या रूममध्ये जाते आणि तिची पर्स मोबाईल घेते. आणि आता आपण पाहतोय पुढे काय होतं. तिथं नागराज त्याच्या गाडीमध्ये बसून आलेला असतो. आता त्याचा पाठलाग करत सुमनसुद्धा रिक्षामधून तिथे येते. आता अतिशय थरारक असा हा भाग आहे. आता आपण पाहतोय नागराज जाणून बुजून एका सुमसान ठिकाणी येतो आणि तिथे एका टपरीवरती सिगरेट घेतो आणि तो सिगरेट उडत असतो. आता सुमनसुद्धा रिक्षातून उतरते आणि झाडाझुडपाच्या आडून त्याला तो काय करतो हे पाहत असते आणि म्हणत असते की हे इथे कुठे आलेत म्हणून. आता नागराज काय करतो लगेच पुढे थोडं चालत जाण्याचं नाटक करतो आणि पाहतो की सुमन कुठपर्यंत चालत येते म्हणून. आणि अचानक खाली वागतो केली की त्याला लक्षातच येते की सुमन त्याचा पाठलाग करते म्हणून. आता नागराज इतका चालू आणि जबरदस्त चॅप्टर माणूस दाखवलाय. आता सुमनच्या म्हणजे स्वतःच्या बायकोच्याच विरोधात एक प्लॅन करतो. आता डायरेक्ट तो कोणाला फोन लावतो आणि म्हणतो की बरं ऐका म्हणून कोणाला एक तरी प्लॅन सुचवतो आणि अचानकच फोनवर बोलत बोलत तिथून गायब होतो. आता सुमन येते त्याच्या पाठीमागे आणि त्याला हुडकायला लागते की नागराज कुठे आहे म्हणून, पण सुमनला काही केले नागराज तिला सापडत नाही की हा अचानक नक्की कुठे लपला म्हणून. आणि इतक्यातच 1-2 गुंड येतात आणि सुमनला लगेचच त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अक्षरशः हे 2 गुंड जे आहेत तर ते नागराजनेच पाठवलेले असतात. बापरे, नागराजने आज फारच मोठा गेम केलेला आहे सुमनबद्दल. आता नागराज तिथे एका भिंतीच्या आड लपून हे सगळं पाहत असतो आणि ते 2 गुंड येऊन सुमनला त्रास देत असतात आणि म्हणत असतात ए चल काढा सोन्याचं मंगळसूत्र काढ, चल बांगड्या काढ, आता हे सगळं म्हणत असतात. आणि त्या दोन्ही गुंडांच्या जवळ हातामध्ये चाकू सुरा वगैरे सगळं असतो. आता हे सगळं बघून सुमन खूप घाबरते. ती म्हणते कोण आहात तुम्ही, तर तो माणूस म्हणतो चल मंगळसूत्र काढ. सुमन म्हणते की नाही मी नाही देणार. आणि आपण पाहतोय की साईडला एका भिंतीच्या कडेला नागराज उभा असतो. आता तो माणूस मंगळसूत्र दे म्हणून तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून जातो. नागराज इकडे म्हणत असतो बिचारी माझी सुमन कसं होणार तुझं. आता इकडे तो माणूस चाकू दाखवून त्यांना म्हणत असतो की चल बांगड्या काढ म्हणून ते अंगावर ओरडत असतो. आता सुमन बांगड्या काढणारच असते. इतक्यात नागराज म्हणतो देऊन टाक. तोपर्यंत आपण बघतो की सुमन एकदम फास्ट तिथून पळून जाते की नागराजशी लपतो. आता सुमन तिथून पळून गेल्यानंतर नागराज बाहेर येतो आणि मोठमोठ्यांदा हसायला लागतो. आता ती 2 पोरांना म्हणतो चल दे इकडं. आता ती दोघंही मुलं त्याच्या हातात म्हणतात घ्या साहेब तुमचं मंगळसूत्र. आता नागराज त्या दोन्ही मुलांना म्हणतो ठीक आहे जा आता तुम्ही म्हणून, आणि ते मंगळसूत्र हातात घेऊन बघत बसतो. आता आपण दुसरा सीन पाहतोय. सायली म्हणत असते की आई खूप कोशिंबीर उरली, मी फ्रीजमध्ये ठेवते. कल्पनाताई म्हणतात हो चालेल. अगं सायली मी ना तुला सांगायचंच विसरले, पूर्णाईंचा फोन आला होता आणि आता त्या उद्या परवा येत आहेत असं मला म्हणाल्या. कधी येत आहेत त्या मला सांगतील असं. आता पूर्णाजी बरेच दिवस झाले असेल ते दाखवतच नाही आहेत. मग सायली म्हणते म्हणजे माई मशीनची तब्येत ठीक झाली दिसते. तर कल्पनाताई म्हणतात हो अगं त्या तर काय म्हणत होत्या माहिती आहे की निदान नवीन वर्षाला तरी मला घरी येता यावं असं मी म्हणते. त्यावर सायली म्हणते हे वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही ना. ह्या वर्षाच्या सुरुवातीला मला माहितीही नव्हतं की मी माझ्या घरामध्ये परत येऊ शकेन का नाही म्हणून. आणि पुढे म्हणते की आई तुमचा राग मी काढू शकेन का नाही हे मला माहितीही नव्हतं. तर यावरती कल्पनाताईंना एकदम वाईट वाटतं. आता ते म्हणायला लागतात की सायली अगं आईचा राग जास्त दिवस टिकतही नाही गं. आता सायली सोडते तो विषय आणि म्हणते बरं आई या नवीन वर्षात अस्मिताताईंचं बाळ येईल आणि हे अख्खं घर हे त्याच्या सुगंधाने भरून जाईल. आणि पुढे म्हणते हे वर्ष
अर्चना मधुबनसाठी सुद्धा चांगलं जायला हवं आणि सुमन काकूंसाठी सुद्धा. आता कल्पनाताई म्हणतात, बिचारी सुमन, तुम्ही आम्हाला त्या नागराज भाऊशीशी बोलू नाही ना दिलं म्हणून मी गप्प आहे, नाहीतर त्यांच्याबद्दल तर संताप माझ्या मनातच मावत नाहीये. त्या तन्वीच्या कडून होणारा त्रास काही कमी होता का, म्हणून नागराज भाऊजी असे वागतायत, असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात, ही सगळी निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून कधी निघून जाणार आहे ना काय माहिती. सायली म्हणते, येणाऱ्या नवीन वर्षात नक्की निघून जाईल. आता तर अश्विन भाऊजींना सुद्धा प्रियाच्या वागण्याचा अंदाज यायला लागलाय. कल्पनाताई म्हणतात, हो पण तो काही सुधारणार नाहीये, तो ढाल भरून तिच्या मागे उभारलाय ना, म्हणून ती तन्वी या घरात आहे. नाहीतर जेलमधून सुटून आल्यानंतर आपण तिला इथं घरात राहू तर दिले असतं का. आता सायली म्हणते, आई तुम्ही प्रियाचा विचारच करू नका बरं, फक्त या वर्षात जे काही घडलं ना तेवढंच आठवा असं म्हणत असते. आता दोघी जणी छान स्माईल करतात. सायली म्हणते, या वर्षात मला माझं प्रेम, माझं घर परत मिळालं. पुढे म्हणते, मधुभाऊ खोट्या आरोपातून कायमचे सुटले. आणि म्हणते, प्रतिमा त्यांची स्मृती पूर्णपणे परत आली आणि अस्मिताताईंकडे गोड बातमी आली. कल्पनाताई म्हणतात की खरं या आनंदाच्या गोष्टी घडल्या खरा. आता सायली म्हणते, आई पूर्णा जी येणार आहे तर आपण रविराज काका आणि प्रतिमा त्यांना घरी जेवायला बोलवूयात का. कल्पनाताई म्हणतात, हो चालेल ना सायली, आपण एक छानसं गेट टुगेदर करूयात म्हणजे कसं वर्षाची सुरुवात हसण्याने झाली ना की मग अख्खं वर्ष हसत खेळत जाईल म्हणून आता दोघी सासूसून हसत असतात. छान वातावरण दाखवलं आहे आणि आजचा हा भाग इथे संपलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहतो की साक्षीच्या घराच्या बाहेर पोलीस आलेले असतात. साक्षी म्हणत असते, अरे पोलीस काही आले, त्यांना कळलं असेल का की साक्षीची सिक्युरिटी जिवंत आहे म्हणून. आणि त्या मेन होलो म्हणून पाहत असते. बाहेर पोलीस काहीतरी चौकशी करत असतात. इकडं सायली जी आहे तर त्या अश्विनला मनवत असते आणि म्हणत असते की मनातली आधी काढून टाकण्याची हीच तर वेळ आहे. आणि पुढे म्हणते की अश्विन भाऊजी, आम्हाला ना तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, खरं तर यांना सुद्धा बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे असं आता सायली अश्विनला म्हणत असते. आता बघूया अश्विन अर्जुन आणि सायलीची मदत करतो का त्या डेड बॉडी प्रकरणामध्ये. उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर असाच नवीन आणि छान छान रिव्ह्यू ऐकण्यासाठी माझ्या आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.